अस्सलामुअलैकुम. आज मी बनवते गाजरचा हलवा. पण आजची रेसिपी माझी नाही, आमच्या नानीमाची आहे. ते जेव्हा हा गाजरचा हलवा बनवायचे ना, त्यांच्या गाजरच्या हलव्याला अवरा टेस्ट असायचा आणि अवरा स्वाद असायचा. सोचला तुमच्यासोबत पण तो टेस्ट आणि स्वाद शेअर करावा. तेव्हा त्यांची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते. 1 किलो गाजरला खिसून घेतला मी साफ करून. कढईतल्या मी तूप टाकला, दालचिनी इलायची टाकली अख्खी, खिसलेला गाजर ह्यातल्यानं टाकला, मिक्स करून घेतला आणि पुरा 1 लिटर दूध टाकायचं ह्यातल्यानं. दूध टाकण्यात कंजूसी नाही करायची. जितका दूध टाकू जास्ती तेवढाच गाजरचा हलवा आपला टेस्टी बनते. बेस शिजून द्यावाचा दुधाला आणि गाजरला. जैसा शिजला तैसा मी 250 ग्राम म्हणजे पाव किलो साखर टाकली, थोडासा मीठ टाकला टेस्टसाठी. मीठ टाकला का टेस्ट मग बेस येते गोड वस्तूचा. आणि मग मी थोडेसे काजू बदामला थोडासा तुपातल्यान फ्राय केला. तुपातल्यान फ्राय करून काजू बदाम जेव्हा आपण तडका देऊन ह्याच्यावरती टाकतो ना, हलव्याचा स्वाद दुगना तिगना होते माशाल्ला. मिक्स करून घेतला मी सगळा मावा टाकला. मिक्स केला मावा टाकून. जैसा शिजला पुरा तसा मी जरा लेवलला केला. आणि थोडा डेकोरेट करण्यासाठी हा ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असला ते करा, नसला ते नाही केलं तरी नाहीसाच हा मोप टेस्टी लागते. थोडासा मिल्क पावडर मी अशी गोल गोल टाकली आणि मी थोडेसे पिस्ता बारीक बारीक कापले होते ते मध्ये टाकले. अवरा टेस्टी आणि बेहतरीन गाजरचा हलवा तयार झाला होता. तुम्हाला आजची व्हिडिओ कशी लागली कमेंटला जरूर सांगा आणि व्हिडिओ आपला आवडला ते लाईक जरूर करा.